असं आहे की ह्या देशाचे ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर आपल्या भारत देशाचे माजी संरक्षण मंत्री, माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे. खरं तर पवार साहेब यांनी या देशामध्ये आणि राज्यामध्ये एक अत्यंत सुसंस्कृत विचारानं राजकारण केलं. ते राजकारण करत असताना राजकारण करतात, परंतु वैयक्तिक जीवनामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांसमोर वागताना सुद्धा ते नेहमीच समोरच्या माणसाचा सन्मान करून, आदर करून ते वागत असतात. आयुष्यामध्ये त्यांच्यावर अनेक आरोप झाले, अनेक टीका झाल्या, अनेकांनी अनेक प्रकारे त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्यांना जवळून पाहिलंय. मी त्यांच्याबरोबर बरेच वर्ष काम केले. ते राजकारण करायचं असेल त्या ठिकाणी राजकारण करतात, परंतु वैयक्तिक जीवनामध्ये किंवा आपल्या समोर कोणीही कोणत्याही मदती करता आला तर त्याच्यासमोर ते राजकारण करत नाही किंवा त्याला राजकीय चष्म्यातून ते कधीही बघत नाहीत. आणि म्हणून राजकारण करत असताना त्यांनी राजकारणाची परिसीमा आणि कक्षा ही निश्चित केलेली आहे. अशा एका महान नेत्याचा आज वाढदिवस आहे. पवार साहेबांचा वाढदिवस म्हणजे एक, खरं सांगितलं तर आम्हा सर्वांना एक दिवाळीचा सण वाटावा अशा पद्धतीचाच तो वाढदिवस असतो. कुठल्याही विषयावर कधीही कुठेही कोणीही कोणतीही माहिती विचारावी आणि ती पवार साहेबांच्याकडे नसावी असं कधीच झालेलं नाही. आणि म्हणून अशा ह्या नेत्याला मी दीर्घायुष्य चिंतितो. माझं ग्रामदैवत आई शारदेनं त्यांना शतायुष्य करावं, उत्तम आरोग्य द्यावं असा माझ्या कुटुंबातर्फे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो.